नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा व लातूर ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषद संपन्न। या पत्रकार परिषदेस भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देवीदास भाऊ काळे, लातूर शहर जिल्हा प्रभारी मराठवाडा संयोजक कवेकर, प्रदेश उपाध्यक्ष कुणालजी मराठे, अजित पाटील कवेकर आदीची उपस्थिती होती। लातूर शहर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश गोमचाळे व लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोल निरवदे यांनी भारतीय जनता युवा मोर्चा संघटना अभियानासंदर्भात सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली। युवा मोर्चाला ज्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं क्रम सदस्य नोंदणीचं चालू आहे ते युवा मोर्चाच्या माध्यमातून आणखी चांगल्या पद्धतीने मूळ होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सदस्य नोंदणीचं आयोजन पार्टीच्या वतीने केलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज युवा मोर्चाच्या वतीने ही पत्रकार परिषद घेऊन आणखी मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी युवा मोर्चाच्या वतीने होणार आहे। हे टार्गेट कंप्लीट झालंय। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने प्रदेश कार्यकारिणीमध्ये संभाजीनगर येथे बैठक पार पडली। मान्य विक्रांतजी पाटील मान्य विक्रांतजी पाटील यांनी मराठवाड्याचे जे सरचिटणीस आहेत आणि आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या सूचनेनुसार आज पत्रकार परिषद घेऊन प्रति विधानसभा 15,000 आणि प्रति 18 ते 25 वयोगटातील सर्व विद्यार्थी, कॉलेज, ट्युशन एरियामधील नवीन वयोगटातील 9 मतदार यांची सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करण्यासाठी आम्हाला आवाहन केलं। त्या आव्हानाअंतर्गत आम्ही प्रति विधानसभा 5,000 नवीन सदस्य 26 जानेवारीपासून ते 19 फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सरस्वती मातेचं पूजन करून, भारत मातेचं पूजन करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, सर्व महापुरुषांना वंदन करून यापुढे सदस्य नोंदणी अभियान जास्तीत जास्त सफल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर शहर व ग्रामीणच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत।